हॅलो श्रीमर्स अँड वेलकम बॅक टू दी चॅनल. सो आज आली आहे मी चौकला आणि आज आहे मागी गणपती वर्ष दुसरं. तर आता जाऊया आपण आतमध्ये. आणि सो चिनू थांबलेला आहे. गणपती बाप्पांना आम्ही आणायला जाणार आहोत. बघूया आतमध्ये काय चाललंय. हाय सुरभी, काका पण बसलेत. आणि हे आमचं डेकोरेशन आहे. गणपती बाप्पांना आता आणायला चाललोय. आणि इथे चाललेत मावशी. काय करते तू? आणि कस्तुरी वहिनी पण. आई आई बघतीये. आणि आम्ही सगळे रेडी झालोय. मावशी आहे कर आणायला. चला. यावर्षी सुद्धा गणपती बाप्पांची मूर्ती ही मातीचीच आहे. आणि चौकमध्येच गणपती बाप्पा बनवण्याचा जो कारखाना आहे तिथे आपण आलेलो आहोत. रात्र झाली होती, कोणी नव्हतं. मग आम्ही काकांना फोन केला आणि मग त्यांनी आम्हाला इकडे आणलं जिथे आपले गणपती बाप्पा ठेवलेले आहेत. सो चला मग जाऊया घेऊन आपण आपल्या गणपती बाप्पांना घरी. गणपती बाप्पा मोरया मोरया. पाठ अटायचे. चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मनामध्ये मिक्स्ड फीलिंग आणि भरपूर सारा आनंद. आणि गणपती बाप्पांचा गजर करत आम्ही त्यांना घरी घेऊन चाललेलो आहोत. यावर्षी मागी गणपती हे वीक डेजला आलेले आहेत, त्यामुळे सुट्ट्यांचा फार मोठा प्रॉब्लेम झाला आहे. सो निलेश दादा ह्यावेळी नाही आहे आणि आपल्याबरोबर आहे चिनू. चिनूला तसा एक्सपिरियन्स आहे. त्याने फार व्यवस्थित गणपती बाप्पांची मूर्ती पकडलेली आहे. आणि आता आम्ही जाणार गाडीमधून घरी. चलो गणपती बाप्पा. गणपती बाप्पांची पावलं उठवलेली आहेत. आणि ही आहे आपली फायनल अरेंजमेंट जिथे आपण गणपती बाप्पा विराजमान केलेले आहेत. आणि घरी सगळं गडबड चालू आहे. सगळेच जण एकदम सगळ्या तयारीमध्ये लागलेले आहेत. सो अर्ली मॉर्निंग 7:30च्या आसपास आमची पूजा उरकलेली आहे. गणपती बाप्पांची स्थापना करण्यासाठी जी पूजा असते ती मी आणि सुरभी आम्ही दोघीसुद्धा शिकलेलो आहोत. तर आम्ही घरीच ही पूजा केली. खाली जे बाप्पांची मूर्ती असते छोटी मेटलवाली त्याची स्थापना केली. आणि मग वरच्या गणपती बाप्पांना आपण जानवं, वस्त्र आणि जे काही खाली आपण अर्पण करतो ते सगळं वरती अर्पण केलं. त्यांची पूजा केली. आणि अशा पद्धतीने आपले गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. लवकरच आपण त्यांना हारसुद्धा घालणार. आणि ह्यावेळी महत्त्वाचं म्हणजे हा जो लाल कपडा आहे गणपती बाप्पांचं उपरणं ते खास आम्ही मैसूरवरून आणलेलं आहे. सो मोदकांची तयारी झालेली आहे. बघू गीता मावशी लाडू दाखव. हा अजून वळत आहे. नंतर कोण बसलंय? स्वर्णा बघू. आई सगळी तू केलं. लाडू वाफेला लावायला जाते. मी दिवशी करते. दिवशी माझा लाडू. सुरभीचं काय चाललंय? इन प्रोसेस आहे. बघू मावशी झाला. हा बघ झाला. ह्याच्यात दुसरा हे आमचे मोदक बनत आहेत. आणि ऑलमोस्ट सगळं जेवण झालेलं आहे. प्रसादाचं जेवण. ताटं पण इथे लागलेली आहेत. देवबाप्पाच्या प्रसादाचा ताट लागलेला आहे. आणि हा आलाय दुसरा घाणा. चला. आई हा हा पचकला बघ मोदक. आमचं पूर्ण जेवण झालेलं आहे. आता मोदक शेवटचे लावलेले आहेत. आणि आता हे पूर्ण जेवण दाखवतो तुम्हाला. हे बिर्ड आहे. ही आळूची वडी आहे. 2 प्रकारची केलेली आहे. ही गोल आळू आणि हे कापून आळू. कोबीची भाजी. कोबीची भाजी डाळ टाकून. मिरची. आणि ही मिरची. मिरची पण. ही मिरची. वरण. आणि हे भाताला पाणी गरम करून ठेवलंय. आता भात घालतो आम्ही. भात. ओके चला. प्रियास काय करतोय? अरे जय बाप्पा. सो स्थापनेनंतर घरातल्या सगळ्या माणसांनी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे. काय बोलली तू सानू? काय बोललीस? काय बोलली? मोठ्याने बोल. जे येतं ते बोलली. पण काय बोलली? गणपती स्तोत्र येतं ना. काय कुठून सुरुवात कशी केली सांग? गुरुर ब्रह्मा. सगळेजण आलेले आहेत आणि आपण आता आरतीची सुरुवात करूयात.
आरती झाली, दुपारची आरती झाली, जेवणं झाली आणि मग हा आहे रात्रीच्या जागरणाचा सीन. डे 2 आरती. रात्रभर जागरण केल्यानंतर सकाळी उठायला उशीर झाला, पण आमची आरती मात्र वेळेवर झाली. साडेचार वाजल्याच्या सुमारास आपण पाठ रेडी केलेला आहे गणपती बाप्पांना आणि याच्यानंतर ह्या आरतीनंतर त्यांचं विसर्जन करणार आहोत. निलेश दादाने नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांना पूर्ण घरभर फिरून आणलेलं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पांना नमस्कार करून त्यांच्यासमोर गारणं घालून मग आपण बाहेर घरच्या घरीच विसर्जनासाठी गणपती बाप्पांना घेतलेलं आहे. ही शेवटची आरती आणि याच्यानंतर आपलं विसर्जन. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही तर क्षमा असावी. गणपती बाप्पा मोरया आणि पुढल्या वर्षी लवकर या. 2 दिवस कुठे गेले हे कळलंच नाही. अँड विथ अ व्हेरी हेवी हार्ट वी आर सेईंग गुड बाय अँड सी यू सून टू गणपती बाप्पा. आणि अशा प्रकारे माघी गणपतीचा हा सण साजरा झालेला आहे. गणपती बाप्पा तुमचे आशीर्वाद नेहमीच सगळ्यांवरती असावे आणि पुढल्या वर्षी आपण पुन्हा भेटू अशाच ह्या गणपती बाप्पांच्या आगमनासाठी. अँड बिफोर आय फॉरगेट, जे कोणी आपले ऑलरेडी सबस्क्रायबर आहेत त्यांचे मनापासून आभार. आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला फर्स्ट टाईम व्हिजिट करत असाल तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी कनेक्टेड राहा.